नमस्कार. आता आपलं सुरुवात आहे सहयोगी प्राणायाम. त्यातलं आपण आता पहिले दोन शिकणार आहोत, चंद्रभेदी आणि सूर्यभेदी. मी काल सांगितलं ज्यांना म्हणजे थंड प्रवृत्ती आहे, थंडीचा जास्त त्रास होतो त्याने सूर्यभेदी जास्त करायची आहे, आणि ज्यांना गरमीचा जास्त त्रास होतो त्यांना थंडावा मिळण्यासाठी चंद्रभेदी करायची आहे. एवढं पहिलं लक्षात आणल्यावर, पण अदरवाईज म्हणजे सर्वसामान्यपणे 5-5 प्रत्येकाने केलं तर नुकसान काही नाही. मोजून 5 मोजून 5-5 केलं तर दोन्ही बाजूचं केलं तर म्हणजे तुम्हाला शरीराला समतोलता मिळेल, गरमीही मिळेल आणि थंडीही मिळेल. पण तुमचं शरीर जर तुमच्या लक्षात आलं की माझं शरीर हे अशा पद्धतीचं, म्हणजे खूप थंडीचा त्रास जास्त आहे, त्यांनी शरीरातली ऊर्जा वाढवण्यासाठी, गरमी वाढवण्यासाठी सूर्यभेदी करावी. आणि ज्यांचं शरीर खूप गरम आहे, तुम्ही औषधं वगैरे खूप घेऊन वगैरे पण म्हणा किंवा तुमच्या खाण्यापिण्यामुळे म्हणा, तुमच्या शरीरात अति गरमी निर्माण झाली आणि त्याचे तुम्हाला त्रास होत आहे, तर चंद्रभेदी प्राणायाम करायचा. आता पहिल्यांदा प्राणायाम कसे करायचा, आता तुम्हाला एक लक्षात आलं, इडा म्हणजे डावी, पिंगला म्हणजे उजवी, आणि इडा ही चंद्र, पिंगला हा सूर्य. तर तुम्ही आता पहिला आपण चंद्रभेदीकडे जाऊया. ज्यांना अनिद्रा आहे, झोप येत नाही, आणि जर सर्दीचा जास्त त्रास नसेल, खूप शरीर थंडाव्याचा त्रास नसेल त्यांना, आणि ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे, ज्यांना BP हाय होतो, अशा लोकांनी चंद्रभेदी करावं. कसं करायचं, डाव्या बाजूने घ्यायचंय, आरामात घ्या, पूर्ण घेऊन झाल्यावर उजव्या बाजूने सोडायचंय, अगदी आरामात सोडा. पुन्हा डाव्या बाजूने घ्यायचंय, उजव्या बाजूने सोडायचंय. प्रत्येक वेळेला लक्ष ठेवायचंय, प्रत्येक श्वास भरताना डाव्या बाजूने भरणार आहात आणि सोडताना पूर्ण भरून झाल्यावर उजव्या बाजूने सोडायचंय. करत तुम्हाला सराव झाल्यावर, श्वास भरून झाल्यावर अर्धा 1 सेकंद थांबायचा सराव पण लावलात आणि तो जर वाढवलात तर खूप चांगला आहे चंद्रभेदीमध्ये. पण नाही तुम्हाला जमत आहे, नका थांबू, कारण लक्षात ठेवा, जिथे कुंभक आहे म्हणजे थांबवणं, श्वास घेऊन थांबणं किंवा भरून सोडून थांबणं, कुंभक आहे तिथे हृदयावर थोडासा त्रास होऊ शकतो. तर तुम्हाला खूप BPचा त्रास आहे, खूप हार्टचे ब्लॉकेज वगैरे आहे, त्या लोकांनी कुंभक न करता फक्त डाव्या बाजूने भरा. पूर्ण भरून झाल्यावर 2 सेकंद 3 सेकंद हा वेळ बघा, अनुभव घ्या, आणि तेवढं सेकंद उजव्या बाजूने सोडा. लक्षात ठेवा, खूप वेळ करायचं नाहीये, ह्याला तुम्ही 11-21 वेळा करून थांबायचं आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ असं करायचं आहे. खूप वेळ, जास्त वेळ करू नका, नाहीतर अति सर्वत्र वर्ज्यते. आणि ह्या प्राणायामाकडे लक्षपूर्वक आपण करायचं असतं, त्याचा फायदा नक्की मिळतो. आपण जर लक्ष नाही दिलं आणि अति करायला गेलो किंवा चुकीचं करायला गेलो की त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. तेवढंच लक्षात ठेवून करायचं. आता आपण जाऊया सूर्यनाडीकडे. मग तुम्ही घेणार आहात, शक्यतो सूर्यनाडी करताना आपला डावा हात वापरा. डावी नाकपुडी बंद केली, उजव्याने भरल्यावर डाव्याने सोडलं, पुन्हा उजव्याने भरायचं, डाव्याने सोडायचं, पुन्हा तेच उजव्याने भरायचं, डाव्याने सोडायचं. प्रत्येक वेळेला उजव्याने भरलं, डाव्याने सोडलं. आता हा कोणी करायचा नाही, ज्यांना हाय BP आहे त्यांनी नाही करायचा, हा लो BP वाल्यांनी करायचा. ज्यांना लो BP आहे, ज्यांना खूप सर्दी होते, सतत सर्दी होते, कफ वाढतो, ह्या लोकांनी करायचं आहे. आणि करायचा नाही कोणी हाय BP वाल्यांनी, ज्यांना गॅस जास्त होतं आणि ज्यांना फिट्स येतात, मिरगी येते, ह्या लोकांनी हे करायचं नाही. ह्या नाही कोणी करायचं हे लक्षात ठेवलं
आणि कशासाठी करायचं हे लक्षात ठेवलं की प्राणायामचे फायदे मिळायला लागतात आणि तशा पद्धतीने केल्यावर मग फायदे मिळायला लागतात. हां, तुम्ही माझं ऐकता ह्याबद्दल मी खूप आभारी आहे.